श्री पतंजलि महामुनये नमः। प्राणायामाचा आपण विज्ञान दृष्ट्या आणि मानसशास्त्र दृष्ट्या मनोविज्ञान दृष्ट्या थोडासा उहापोह केला. त्याचा परिणाम काय असतो, चित्तधर्म, शरीरधर्म, मनोधर्म कसे आणि का बदलतात, कसे बदलू शकतात, असा विचार आपण विज्ञानिष्ठ अशा बुद्धिवादातून केला. विज्ञानाच्या संदर्भात सुद्धा तो केला. आणि हा जो काही प्रभाव आहे, विशेषतः विज्ञानदृष्ट्या आणि मानसशास्त्रदृष्ट्या जो प्राणायामाचा प्रभाव आहे, तो हेरूनच वैदिक धर्मामध्ये कर्मकांडामध्ये प्राणायामाचा स्वीकार केला गेलेला आहे. वैदिक धर्मामध्ये, वैदिक कर्मामध्ये कर्मांगभूत असा एक प्राणायाम हा आहे. संकल्पपूर्व म्हणजे कुठल्याही कर्माला संकल्प लागतो, संकल्पापूर्वी प्राणायाम केला जातो, अशी वैदिक परंपरा आहे, वैदिक विधी आहे. ते वैदिक कर्म काम्य असो, नैमित्तिक असो, निष्काम असो, संकल्पापूर्वी प्राणायाम हा केला जातो आणि तो अत्यंत सार्थकच असा आहे. आणि या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो कर्मांगभूत प्राणायाम आहे तो केवळ नाकदाबी नाहीये, त्यामध्ये केवळ औपचारिकता नाहीये, केवळ शिष्टाचाराचं स्तोम नाहीये. कारण आज किंवा आतापर्यंत या काही शतकांपर्यंत, गेल्या शतकांमध्ये असं होत होतं की वेद कर्मांगभूत प्राणायाम म्हणजे केवळ नाकदाबी, केवळ शिष्टाचार, केवळ औपचारिकता. त्याचा हेतू काय असतो, त्याचा परिणाम काय असतो, याचा काही पत्ता अलीकडे परंपरेला नव्हता. पण वेदकालीन संस्कृतीमध्ये प्राणायाम हा जो अंगभूत भाग बनला, कर्मांगाचा अंगभूत भाग बनला, तो का बनला आणि त्यामागची वैज्ञानिक पार्श्वभूमी याचा आपण या ठिकाणी थोडा विचार करणार आहोत. वैदिक कर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा प्रकारची कर्म करताना संकल्प हा करावा लागतो आणि संकल्पापूर्वी प्राणायाम हा करावा लागतो. आता ही जी परंपरा पडली आहे ती अत्यंत सार्थक असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. थोडासा आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तर या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्या कर्मांमध्ये नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म याच्यामध्ये संकल्पापूर्वी जो प्राणायाम केला जायचा त्यामध्ये केवळ काही औपचारिकता नव्हती, धर्माचं अवडंबर नव्हतं. असं वाटतं की काहीतरी धर्माचा अवडंबर असेल, काहीतरी धार्मिक तंत्र असतील, काहीतरी औपचारिकता असेल, काही शिष्टाचार म्हणून असेल किंवा त्या ठिकाणी त्याचं स्तोम वगैरे नाही. ही नाकदाबी नाहीये. अशा कर्मांमध्ये योग्यता सिद्धी यावी म्हणून प्राणशक्ती वर्धन हे आवश्यक असतं. कुठलंही कर्म असो, मग ते वैदिक नित्य, नैमित्तिक, काम्य कर्म असेल तर त्या ठिकाणी योग्यता सिद्धीसाठी प्राणशक्ती वर्धन हे आवश्यक असतं. आणि त्यासाठी म्हणजे ही जर शक्ती वर्धन व्हायचं असेल तर त्यामागे संकल्प हा दृढ हवे. पहिल्या प्रथम कुठल्याही कर्मामध्ये यश यायचं असेल तर त्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे संकल्पात दृढता हवी. याचं काही विश्लेषण मांडायचं कारण नाही. तर संकल्पामध्ये दृढता यावी, संकल्पशक्ती क्षीण न होता कार्यशक्ती सुद्धा अक्षीण राहील. कारण असं आहे की संकल्प क्षीण असेल तर कार्यशक्ती क्षीण होते. तर तशा प्रकारची सामर्थ्य, संकल्पामध्ये सामर्थ्य, कार्यशक्तीला सामर्थ्य हे मिळावं आणि त्या ठिकाणी अधिक कार्यक्षमता ही शरीरामध्ये, इंद्रियांमध्ये, अंतर्बाह्य करणांमध्ये यावी. त्यामुळे प्राणायाम हा या ठिकाणी अंगभूत झाला. पूर्वी तुम्हाला याबद्दल थोडीशी प्रस्तावना दिली
की श्वासाद्वारा शरीरामधला घनभार हा वाढवला जातो. श्वास घेण्याची जी क्रिया आहे, पूरक क्रिया आहे, त्यामध्ये घनभार हा वाढवला जातो. आणि विशेषतः उजव्या नाकपुडीतून श्वास घेण्यानं म्हणजे सूर्यनाडीतून श्वास घेण्यानं तो जास्त तेजस्वी बनतो. घनभार हा जास्त प्रकर्षानं वाढतो. अर्थात त्यामुळे प्राणशक्ती ही विशेष वर्धन स्वरूपामध्ये घेतली जाते. आणि तशा प्रकारे घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक अंतरकुंभक असतो आणि अंतरकुंभकाद्वारा घेतलेली शक्ती, मिळवलेली शक्ती ही जी आहे संचित शक्ती करून ती वाढवता येते. म्हणजे एक वैज्ञानिक संकल्पना आहे कंडेन्सर. तर असं आहे की ही शक्ती घेतली जाते. कुंभक हा कंडेन्सर सारखा आहे, त्यामुळे त्यामध्ये शक्ती साठवली जाते. किंवा एखादी विजेरी असते की ज्यामध्ये विद्युत साठवली जाते आणि नंतर ती उपयोगात आणली जाते. तर अशा प्रकारे कुंभक हा कंडेन्सरच्या स्वरूपामध्ये असतो किंवा विजेरीच्या स्वरूपामध्ये असतो. कंडेन्सरचा प्रकार तुम्हाला सांगायचा म्हणजे असं म्हणता येईल की छायाचित्रकार फ्लॅशगन वापरतात. प्रकाशाचा झगझगाट एका क्षणात होतो आणि त्यावेळेला छायाचित्र हे घेतलं जातं. तर त्या ठिकाणी ती जी फ्लॅशगन असते त्यामध्ये 4 किंवा 5 बॅटऱ्या असतात. म्हणजे दीड वोल्ट्सच्या 5-6 बॅटऱ्या असतात. आणि त्यानंतर ते उपकरण चालू केल्यानंतर 5-6 सेकंदापर्यंत त्या बॅटरींमधनं विद्युत ही घेतली जाते, कंडेन्सरमध्ये साठवली जाते आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यापासून विद्युत झगझगाट हा एका क्षणात होत असतो. तर तसं कंडेन्सरचं काम एखाद्या विज्ञानाच्या विद्यार्थ्याला किंवा विज्ञान निष्ठ माणसाला कळतं. तर तशा प्रकारे कुंभक प्राणायाम हा केला जात असे पूरक केल्यानंतर. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की इन्स्पिरेशन बाय इन ब्रेथ चार्जेस द व्हायटल एनर्जी and internal retention works or serves as a condenser where power gets aggrandized, aggravated, escalated. There is power enhancement and it can be used in the intended action. It can be invested in the intended action. तर अशा प्रकारे प्राणायाम केला जात असे. आणि त्यानंतर जो उच्छ्वास आहे त्या उच्छ्वासाद्वारा त्या शक्तीचं नियोजन हे केलं जात असे. म्हणजे श्वासाद्वारा ऊर्जा घ्यायची, कुंभकाद्वारा ती वर्धित करायची आणि उच्छ्वासाद्वारा त्याचं नियोजन त्या संकल्पामध्ये करायचं. कारण संकल्प हा सगळ्या कार्यांमागचा मोठा ज्याला फोर्स म्हणता येईल अशा प्रकारे ती शक्ती असते. कर्मामागे, क्रियामागे संकल्पशक्ती ही महान असते आणि त्यासाठी संकल्पासाठी हा उच्छ्वास सोडायचा की ज्याद्वारा संचित केलेली ऊर्जा, घेतलेली ऊर्जा ही त्या ठिकाणी त्याचं नियोजन, कार्यशक्तीमध्ये नियोजन करण्यासाठी संकल्प हा केला जातो आणि त्यानंतर कार्यशक्तीमध्ये त्याचं रूपांतर हे होत असतं, ज्याला कन्व्हर्शन म्हणतात, पॉवर कन्व्हर्शन. तर या ठिकाणी थोडं आंग्ल भाषेत सांगायचं म्हणजे बाय इन्स्पिरेशन ऑफ कॉस्मिक एनर्जी विच इज द सोर्स ऑफ ऑल एनर्जीज इज ड्रॉन वेअर बाय द व्हायटल एनर्जीज चार्ज्ड द व्हायटल एनर्जी विद इन द बीइंग आर चार्ज्ड. म्हणजे आपल्यामध्ये प्राणशक्ती जी आहे ती घनभारित होते लाईक अ बॅटरी. अँड बाय इंटरनल रिटेन्शन अंतरकुंभक of the breath, the power is condensed and fortified and used for volitional power called sankalpa shakti. The volitional power navigates the power of action known as karya shakti, and the exhalation is investment of the energy or conversion of energy into action. अशा प्रकारे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो प्राणायाम त्या ठिकाणी वैदिक कर्मामध्ये होता.
ही केवळ काही नाकदाबी नव्हती, धर्माचं अवडंबर नव्हतं, केवळ तांत्रिकता नव्हती. तर कर्मयोगामध्ये नित्यकर्म, काम्यकर्म, नैमित्तिक कर्म यासाठी प्राणायाम तर केला जातोच. त्याचबरोबर निष्काम कर्माला सुद्धा अशा प्रकारचा प्राणायाम केला जातो, पण त्या ठिकाणी त्याची धारणा ही वेगळी असते, मनोधारणा ही वेगळी असते. कारण आपल्याला हे लक्षात येतं की सकाम कर्म आणि निष्काम कर्म याच्यामध्ये फार मोठा फरक असतो. सकामकामी, निष्कामकामी यांच्यामध्ये मनोवृत्तीत फरक असतो म्हटल्यानंतर निष्काम कर्माच्यासाठी जो प्राणायाम केला जातो त्यामागची धारणा ही वेगळी असते. आतापर्यंत आपण जी धारणा पाहिली ती धारणा सकाम कर्म जे नित्य नैमित्तिक काम्य असतं त्यामागची धारणा पाहिली. तर असं आहे की या ठिकाणी श्वासक्रिया ही प्राणाला ऊर्ध्वगती देते आणि हा प्राण सर्व शक्तींचा मूलाधार असतो. आता हा प्राण कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? हा जो प्राण आहे आपल्या सगळ्या शक्तींची मूळ ऊर्जा आहे, तो प्राण कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? तर कर्मयोग्याला माहिती असतं. जो निष्काम कर्म करतो तो म्हणतो य प्राणेन प्राणीती सत आत्मा सर्वांतरः. अर्थात जो प्राणानं प्राणक्रिया करतो तो सर्वांतर्यामी आत्मा होय, त्याच्या नियंत्रणाखाली. सर्वांतर्यामी आत्मा जो आहे, परमात्मा आहे, जो सर्वांतर्यामी ईश्वर आहे, त्याच्या नियंत्रणाखाली प्राणक्रिया होते, अशी ही त्याची धारणा असते. ही जी कंडिका आता या ठिकाणी उद्धृत केली ती बृहदारण्यक उपनिषदामध्ये 3.4.1 या ठिकाणी सापडते. आता हा आत्मा अंतर्यामी कोण आहे असं जर विचारलं तर कर्मयोग्याची धारणा पक्की असते. त्याला माहिती असतं अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. भगवान श्रीकृष्ण 10व्या अध्यायात 20व्या श्लोकामध्ये म्हणतात अहम आत्मा, मी आत्मा आहे. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. सगळ्यांच्या सगळ्यांना अंतर्यामी म्हणून मी सगळ्यांचा आत्मा आहे असं भगवंत म्हणतात. आणि हाच ईश्वर अंतर्यामी भगवान हा कर्माध्यक्ष असतो, सगळ्या कर्मांचा अध्यक्ष असतो, अशी ही श्रौत धारणा आहे, श्रौत सिद्धांत आहे. ह्याची ही कर्मयोग्याला जाणीव असते. कर्मयोग्याला माहिती असतं श्वेताश्वत उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे 6:11 एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्षः. कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासः साक्षीचेता केवलो निर्गुणश्च. असा साक्षी चेता केवल निर्गुण परमात्मा, एकच देव, एको देव हा सर्वभूतेषु गूढः असा जो आहे तोच कर्माध्यक्ष असतो, सगळ्या कर्मांचा अध्यक्ष तो असतो. ही त्याची जाणीव असते, ही त्याची धारणा असते, ही त्याची वृत्ती असते. त्यामुळे कर्मयोगी आपल्या निष्काम कर्माला स्फूर्ती या अंतर्यामी ईश्वराकडून श्वासाद्वारा घेतो. सर्वसामान्यपणे तुम्ही आम्ही ऊर्जा बाहेरून घेतो, बाहेरच्या वातावरणामधनं आपण श्वास घेतो, ऊर्जा घेतो, बाहेरून ऊर्जा मिळवतो. पण कर्मयोगाची धारणा वेगळी असते. हा कर्मयोगी आपल्या निष्काम कर्माला प्रेरणा स्फूर्ती ही मिळावी म्हणून अंतर्यामी जो ईश्वर आहे त्याच्याकडून श्वास घेतो. कारण शेवटी य प्राणेन प्राणेती सत आत्मा अंतर्यामी अशी धारणा आपण आता या ठिकाणी पाहिली. तर त्याची अशी धारणा असते आणि हीच कर्मयोग्याच्या नियुक्तीला कारणीभूत असते. ही जी धारणा आहे त्या धारणेमुळे कर्मयोगी हा कर्मनियुक्त होत असतो. अशा प्रकारे श्वासाद्वारा तो कर्मनियुक्त होतो. अंतर्कुंभकाद्वारा त्याची वृत्ती काय असते की मी आता भगवंताचा किंकर बनवून धारणा शक्तीद्वारा भगवत प्रीत्यर्थ, नंतर भगवत कार्य हे भगवत प्रीत्यर्थ करेन, भगवत कार्य हे भगवंताचा किंकर बनून भगवत कैंकर्य रूपम
भगवंताचा किंकर बनून करीन अशा धारणेने तो कुंभक करतो की भगवंता मला ते सामर्थ्य दे. आणि रेचकाद्वारा ते कर्म भगवत प्रित्यर्थ असल्यानं आपली क्रियाशक्ती समस्त शक्ती ईश्वरार्पित करतो. अर्थात कर्म हे ईश्वरार्पित भावनेनं करायचं आहे अशा याने तो उच्छ्वास सोडतो, अर्पण वृत्तीने उच्छ्वास सोडतो. अर्थात त्याचमुळे त्याची कर्म यथा नियुक्तो अस्मी तथा करोमी अशा धारणेत होत असतात. म्हणजे श्वास घेण्याची क्रिया या कर्मयोग्याची एक्झिक्युटिव्ह कॉन्शियसनेसला अजिबात उत्थापन देत नाही, जी आपण पाहिली. सर्वसामान्यपणे आपल्याला श्वास हा क्रियाशक्ती देतो, दिखाऊ वृत्ती देतो, आपल्याला सतेज बनवतो. एक्झिक्युटिव्ह कॉन्शियसनेस असं ज्याला मनोविज्ञानात म्हणतात ते आपल्याला प्राप्त होत असतं. पण कर्मयोग्याला तो भाग प्राप्त होत नाही. श्वासामुळे सुद्धा होत नाही, श्वास घेऊन सुद्धा होत नाही. कर्मयोगाच्या कर्मामध्ये एक्झिक्युटिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे प्रदर्शनीयता वृत्ती ही नसतेच आणि नसावीच. तर तो आपली कर्म इनिबिटिव्ह कॉन्शियसनेसने करतो. त्याविरुद्ध जो इनिबिटिव्ह कॉन्शियसनेस म्हणून ज्याला म्हणता येईल त्यामध्ये तो करतो. त्यामुळे त्याच्या कर्मामध्ये दिखाऊ वृत्ती नसते. कर्मयोगी कधीही मी करणार, मी करत आहे, मी केलं अशा प्रकारे त्याची वृत्ती नसते, धारणा नसते आणि तशा प्रकारचं वचनही तो करत नाही. अर्थात कारण त्याच्या अंतःकरणाचा धर्म हा इनिबिटिव्ह कॉन्शियसनेस यांनी ओतप्रोत असतो. म्हणजे एकंदरीत वैदिक कर्म सकाम असो निष्काम असो, नित्य नैमित्तिक काम्य कुठल्याही प्रकारचं कर्तव्य कर्म मुळात ते सकाम निष्काम कसंही असो त्या संकल्पामध्ये प्राणायाम हा अनुस्यूत आहेच आणि झाला आहे आणि झाला होता. अर्थात त्यामागील शास्त्रीय धारणा काय आहे हे या ठिकाणी आपल्याला समजतं. त्यामुळे वेदांगभूत कर्मामध्ये प्राणायाम म्हणून जो परंपरेने स्वीकारला, अनादिकालापासून प्राणायाम हा एक विधी आला, कर्मामधला विधी जो आला तो का आला, कशासाठी आला, त्याचं तात्पर्य काय याचा आपण या ठिकाणी थोडा विचार केला. तर या ठिकाणी आपण वेदांग किंवा वैदिक कर्म ह्याच्या अनुषंगानं थोडासा विचार केला म्हणून एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षानं स्मरणकोशावर येते, स्मरणपटलावर येते ती अशी की प्राणायामाचा थोडा आदिदैविक विचार या ठिकाणी सांगावा. एका श्लोकामध्ये आलेला आहे प्राणायामाचा आदिदैविक विचार. कारण यज्ञ म्हटल्यानंतर देवदेवता आल्या म्हटल्यानंतर अर्थात तो आदिदैविक विचार असतो. वैदिकांनी सृष्टीची धारणा जी पाहिली ती आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक अशी तिन्ही प्रकारची तिन्ही संघटनांमधून विश्वाचा विचार केला. अर्थात सृष्टीला आदिदैविक धारणा असते. तर प्राणायामाला सुद्धा आदिदैविक धारणा असते. या ठिकाणी ध्यानबिंदू उपनिषद स्मर्त त्यामध्ये प्राणायामाच्या रेचकपूरक कुंभकाच्या देवता या सांगितल्या आहेत, त्यांचा निर्देश केलेला आहे. ध्यानबिंदू उपनिषदामध्ये 21वी कंडिका म्हणते ब्रह्मा पूरक इत्युक्तो विष्णु कुंभक उच्यते रेचो रुद्र इति प्रोक्तः प्राणायामश्च देवताः. अर्थात यात ब्रह्मा विष्णू महेश या प्राणायामाचे देवता आहेत. पूरकाची देवता ब्रह्मा, कुंभकाची देवता विष्णू आणि रेचकाची देवता रुद्र महेश अशा प्रकारे आदिदैविक धारणा प्राणायामामागची ही सांगितली गेलेली आहे. असो, तर यानंतर आपण दुसरा एक मुद्दा या ठिकाणी हाताळणार आहोत. तो असा की प्राणायामाचा प्राधान्यार्थ प्रसिद्धार्थ हा कुंभकपर आहे. म्हणजे धर्मशास्त्रामध्ये योगशास्त्रामध्ये प्राणायाम करा याचा अर्थ कुंभक करा असाही होतो, कुंभक करा याचा अर्थ प्राणायाम करा असा होतो. अर्थात प्राणायाम आणि कुंभक हे बऱ्याच वेळेला बऱ्याच प्रसंगामध्ये एकार्थी वापरले गेले, ज्याला सिनॉनिमस म्हणतात तसे ते वापरले गेलेले आहेत. तर प्राणायाम म्हटल्यानंतर प्रसिद्धार्थ हा त्याचा कुंभक आहे.
असं म्हटल्यानंतर कुंभकाचे थोडे या ठिकाणी भेद बघावेसे वाटतात. सहसा आपल्याला कुंभक हे दोनच प्रकारची माहिती असतात, एक तर अंतर्कुंभक, दुसरा बाह्य कुंभक. या उपर आपल्याला कुंभकाचे प्रकार असतील अशी कल्पना सुद्धा करता येत नाही. कारण एकतर आपण श्वास रोखणार तो श्वासोत्तर किंवा श्वास रोखणार तो उच्छ्वासोत्तर. श्वास आणि उच्छ्वास या दोनच प्राणक्रिया आहेत. दरम्यानमध्ये दोन कुंभक संभवतात. त्यामुळे आपल्याला दोन कुंभकांपेक्षा तिसरा कुंभक किंवा अधिक कुंभक असतील याविषयी कल्पना किंवा कुठल्याही प्रकारची शंका सुद्धा, विचारणा सुद्धा, जिज्ञासा सुद्धा निर्माण होत नाही. पण या ठिकाणी एक बोधन म्हणून असं सांगावं वाटतं की कुंभकाचे 8 भेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. कुंभक हे 2 प्रकारचे नसून 8 प्रकारचे कुंभकेत, 8 भेद हे कुंभकाचे सांगितले आहेत. ते जाता जाता सांगून जावेसे वाटतात. आता हे 8 प्रकार कुठले? सहित सूर्यभेदश्च उज्जायी शीतली तथा भस्त्रिका भ्रामरी मूर्छा केवलीच अष्टकुंभका. घेरंड संहितेमध्ये 5:45 या ठिकाणी कुंभकाचे 8 प्रकार सांगितले. ते म्हणजे सहित, सूर्यभेद, उज्जायी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि केवल. अशा प्रकारचे 8 कुंभक हे शास्त्रामध्ये सांगितलेत. अर्थात त्यांचा थोडासा परिचय होणं या ठिकाणी अपेक्षित असतं. सहित कुंभक हा जो पहिला प्रकार सांगितला बघा, 8 प्रकार सांगितले तरी 8 प्रकाराचे पोटभेद होतात हे या ठिकाणी लक्षात घ्या. सहित कुंभक हा जो पहिला प्रकार सांगितला हा श्वासपूर्वक कुंभक असतो आणि त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. ते सगर्भ आणि अगर्भ. घेरंड संहितेमध्ये अशा प्रकारे सगर्भ अगर्भ असे सहित प्राणायामाचे 2 प्रकार सांगितलेत. म्हणजे 8 प्राणायामापैकी सहित जो आहे त्याचेच पुन्हा 2 पोटभेद आहेत. घेरंड संहिता 46व्या श्लोकामध्ये म्हणते, 5वा अध्याय, सहितो द्विविधा प्रोक्त प्राणायामम समाचरेत सगर्भो बीजमुच्चार्य निगर्भो बीजवर्जितः. म्हणजे सहित कुंभक जो सगर्भ असतो तो बीजमंत्र सहित असतो, त्याला बीजमंत्र असतात. आणि अगर्भ जो असतो तो बीजमंत्र रहित असतो. बीजमंत्र सहित प्राणायाम हा मंत्रोपासनेशी संबंधित असतो. मंत्रोपासनेमध्ये त्याचा दबदबा फार मोठा आहे. त्यामुळे त्याचा विचार या ठिकाणी प्रस्तुत नाही. मंत्रकोशामध्ये अनेक बीजमंत्र आहेत. प्रणव हा एक बीजमंत्र आहे, याचा कदाचित सगळ्यांना परिचय असेल. मंत्रकोशामध्ये बीजमंत्र आणि त्यांचे अर्थ हे सांगितलेले असतात. ते म्हणजे जसं आम विद्युत जिव्हा, आम कालवज्री, इम गर्जिनी, इम धूम्रभैरवी वगैरे वगैरे बीजमंत्र आणि त्यांचे अर्थ म्हणजे त्यांच्या देवता, ज्या देवतांचे ते मंत्र आहेत हे सांगितले जातात. अर्थात काही बीजमंत्र हे प्रसिद्ध आहे, जसा ओम हा प्रणव मंत्र हा बीजमंत्र आहे. त्यानंतर क्लीम हा शक्तीचा मंत्र आहे. श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र आहे आणि गम हा गणेशाचा बीजमंत्र आहे. ह्याची कदाचित वैदिकांना ओळख आहे, ओळख असावी. तर सगर्भ प्राणायामाचा यौगिक प्रकार सांगताना ही घेरंड संहिता म्हणते की पूरक हा रजोगुणी लालवर्णी ब्रह्माच्या ध्यानानं डाव्या नाकपुडीतून अम या बीजमंत्राच्या 16 आवर्तनानं करावा. म्हणजे काय झालं की 16 मात्रांचा पूरक तो डाव्या नाकपुडीतून अम या मंत्राच्या 16 आवर्तनातून करावा. म्हणजे 16 मात्रांचा तो पूरक होतो. त्यानंतर कुंभक हा सत्वगुणी कृष्णवर्ण हरिध्यानानं उकार बीजानं, ओंकाराचे 3 मात्रा आहेत. अ उ म 3.5 मात्रा आहेत. तर पहिली मात्रा अ जी आहे त्याच्या 16 आवर्तनानं पूरक करावा, डाव्या नागपुडीतून पूरक करावा. त्यानंतर सत्वगुणी कृष्णवर्ण हरिध्यानानं उकार बोलानं करावा, जो 64 आवर्तनांचा असतो, 64 मात्रांचा असतो. त्यानंतर रेचक हा शुक्लवर्ण रुद्रध्यानानं 32 मकार मात्रांनी करावा. अशा प्रकारे त्या ठिकाणी घेरंड संहितेमध्ये निर्देश आहे. आणि अर्थात हा जो रेचक आहे
तो उजव्या नाकपुडीतून करावा. आणि तसंच उलट नाकपुडीतून सुद्धा हा प्राणायाम करता येतो. म्हणजे आता आपण पाहिला तो डाव्या नाकपुडीतून पूरक, उजव्या नाकपुडीतून रेचक. तो उलट प्रकारे करता येतो. उजव्या नाकपुडीतून पूरक आणि त्यानंतर कुंभक आणि डाव्या नाकपुडीतून रेचक अशा प्रकारे करता येतो. पण त्याचे आपण या ठिकाणी बीजमंत्र पाहिले. पूरकाचे बीजमंत्र, कुंभकाचे बीजमंत्र, रेचकाचे बीजमंत्र, त्यासाठी कशाचं ध्यान करायचं अशा प्रकारचा निर्देश हा घेरंड संहितेत सांगितलाय. हा सगर्भ प्राणायामाचा प्रकार आहे. निगर्भ प्राणायामामध्ये मात्रा मोजल्या जातात असं संहिता सांगते. पण त्या ठिकाणी त्याला मंत्र नसतात, बीजमंत्र नसतात. बीजमंत्राशिवाय तो केला असल्यामुळे त्याला निगर्भ प्राणायाम असं म्हणतात. मंत्ररहित असतो. त्यानंतर सूर्यभेद कुंभक आहे. सूर्यभेद कुंभकामध्ये उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन कुंभकोत्तर डाव्या नाकपुडीतून तो सोडला जातो असं घेरंड संहितेत 5, 57, 58 या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसंच योगशिखा उपनिषदामध्ये हा भाग 89 ते 92 या दरम्यान सापडतो. त्यानंतर उज्जाई कुंभकाचा प्रकार आहे. उज्जाई कुंभकामध्ये श्वासोच्छ्वास हे उघड्या नाकपुडीतून होतात. अर्थात हाताच्या बोटाने नाकपुड्या या बंद केल्या जात नाहीत. हा प्रकार घेरंड संहितेत 5व्या अध्यायात 68 ते 71 या श्लोकांमध्ये आणि योगशिखा उपनिषदामध्ये 93 ते 95 या 2-3 श्लोकांमध्ये तो दिलेला आहे. त्यानंतर शीतली कुंभक हा जो प्रकार आहे त्यामध्ये जिव्हेद्वारा पूरक म्हणजे जिभेची पन्हाळी केली जाते. पन्हाळ्यासारखा जिभेचा आकार केला जातो. जीभ ही दुमडली जाते आणि त्याच्यातून पूरक हा केला जातो. आणि नाकपुडीद्वारा रेचक असतो. म्हणजे कुंभकोत्तर नाकपुडीद्वारा रेचक केला जातो असं घेरंड संहिता 5, 72, 73 आणि योगशिखा 95, 96 या ठिकाणी आपल्याला सापडतो. भस्त्रिका कुंभकामध्ये श्वासोच्छ्वासाच्या भस्त्रिका केल्या जातात. म्हणजे श्वासाच्या यथाशक्ती भस्त्रिका केल्या जातात. सूर्यनाडीनं पूरक करून कुंभकोत्तर चंद्रनाडीनं रेचक केला जातो. श्वासाच्या भस्त्रिका या केल्या जातात. भात्यासारखा श्वास घेतला सोडला असं केलं जातं. आणि त्यानंतर सूर्यनाडीनं पूरक करून कुंभकोत्तर चंद्रनाडीनं रेचक केला जातो. शीतली प्राणायामानंतर लगेच त्याला संलग्नपणे अशा प्रकारे पूरक कुंभक रेचक केले जातात. हा प्रकार घेरंड संहितेमध्ये 5, 74 ते 76 या दरम्यान आहे. भ्रामरी कुंभकामध्ये रात्री एकांतामध्ये निशब्द असताना त्या अवस्थेमध्ये कान बंद करून उज्जाई कुंभक हा केला जातो आणि अंतर्नादानुसंधान हे साधलं जातं. आणि एक श्वास सोडताना भ्रमरासारखा आवाज करून श्वास सोडला जातो. या ठिकाणी घेरंड संहितेमध्ये याचं वर्णन 5, 77 ते 81 या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर मूर्छा कुंभक आहे. मूर्छा कुंभकामध्ये कुंभक समयी मनाला आज्ञाचक्रामध्ये नियोजित केलं जातं. म्हणजे मनाला 2 भुवयांच्या मध्ये भ्रूमध्यामध्ये त्या ठिकाणी त्याला केंद्रित केलं जातं. हा प्रकार जो आहे तो घेरंड संहितेमध्ये 582 या ठिकाणी आलेला आहे. केवल कुंभकाचा जो प्रकार आहे तो एका स्वतंत्र सूत्रामध्ये शास्त्रकार सांगतात. त्यामुळे त्याचा विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अर्थात केवल कुंभकाचा आगममूलक जो प्रकार आहे त्यामध्ये अजपा, गायत्री, मंद श्वासोश्वास वगैरे त्या ठिकाणी असतात. अर्थात पातंजलांची एतद्विषयक संकल्पना काय आहे याचा आपण एका स्वतंत्र सूत्रानिशी विचार करणार आहोत. त्यामुळे त्यावर आपण जास्त या ठिकाणी विचार करत नाही. त्यानंतर कुंभक म्हटल्यानंतर बंधत्र हे येतात. संहितादी केवल व्यतिरिक्त म्हणजे केवल कुंभक सोडून बाकीचे जे कुंभक आहेत त्यामध्ये अंतरकुंभकामध्ये बंधत्रय म्हणजे मूलबंध, जालंधरबंध, उड्डाणबंध हे करावे लागतात असं योगतंत्र सांगतं.
त्यामुळे कुंभक म्हटल्यानंतर बंधत्रयांचा हा विचार अभ्यासकानं लक्षात घेतला पाहिजे. तर कुंभकाशी तो भाग अत्यंत संलग्न असतो. अर्थात अशा प्रकारे आपण प्राणायामाचा प्रसिद्धार्थ म्हणून जो कुंभक आहे त्याचा एक थोडा विचार केला. एकंदरीत प्राणायाम हा एका अर्थानं कल्पवृक्ष आहे असं म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाहीये. अर्थात हा कल्पवृक्ष अशा अर्थानं की प्राणायाम हा नव्य समाजामध्ये ज्याला नागरी जीवन म्हणतात किंवा आजकाल महानगरी जीवन म्हणून एक सुद्धा समाजामध्ये प्रकार आहे. तर नागरी जीवन, महानागरी जीवन यामध्ये किंवा जीवनाचं शहरीकरण झालं असल्यामुळे त्यामुळे त्याला संलग्न अशा काही मनोव्याधी, हृदव्याधी या उपटतातच. म्हणजे आजचं जे आधुनिक जीवन आहे त्या आधुनिक जीवनामध्ये जीवन म्हटल्यानंतर मनोव्याधी आणि हृदव्याधी या त्याच्या दुसऱ्या बाजू आहेत. जीवनाच्या दुसऱ्या बाजू आहेत. किंबहुना तेच जीवन आहे. जीवन म्हटल्यानंतर आज हा प्रकार आहेच, असतोच किंवा नसेल तर तो लवकरच येणार अशी एकूण परिस्थिती आज दिसते. तर यावर उपाय म्हणून प्राणायामाचा सर्रास उपयोग केला जातो, फार परिणामकारकतेनं उपयोग केला जातो. तसंच आरोग्यशास्त्रानुसार श्वसन संस्थेला सबल आणि सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी सुद्धा आणि तद्वारा इतर शारीर संस्था आहेत त्यांना कार्यक्षम करण्यासाठी प्राणायाम हा वापरला जातो. म्हणजे प्राणायाम म्हणजे एक प्रकारे श्वसनाचा व्यायाम म्हणून केला जातो. श्वसनेंद्रियाला त्या ठिकाणी कार्यक्षम केलं जातं, तेजस्वी केलं जातं, ओजस्वी केलं जातं. बरं, त्यामुळे काय होतं की रक्ताचे घटक हे सुद्धा फार उच्च बनतात. ते बनल्यामुळे संबंध शरीराचं आरोग्य हे सुधारतं. इतर इंद्रियांची कार्यक्षमता ही सुधारते. त्यामुळे प्राणायाम अशा अर्थानं सुद्धा आज नागरी जीवनामध्ये एक आवश्यक घटक म्हणून येऊ पाहत आहे आणि बऱ्याच अंशात तो वापरला जातही आहे. एखादा सायकियाट्रिस्ट जो आहे तो तर एखाद्या झोपाळूला जागृत ठेवण्यासाठी किंवा निद्रानाश ज्याला आहे त्याला झोप देण्यासाठी प्राणायामाच्या तंत्रांचा उपयोग विनियोग हा सर्रासपणे करतो, यशस्वीपणे करतो, परिणामकारकतेनं करतो. तर त्या ठिकाणी सुद्धा प्राणायामाचा अंगीकार हा नव्य जीवनामध्ये आपल्याला फार प्रकर्षानं जाणवतो, नागरी जीवनामध्ये फार प्रकर्षानं जाणवतो. यापेक्षा उच्च प्रकारचा अंगीकार सुद्धा या ठिकाणी आपण त्याचा विचार केला पाहिजे की एखादा कर्मयोगी हा संकल्पशक्ती वृद्धी, कर्मयोग्यता सिद्धी, आत्मशुद्ध्यर्थ, चित्तशुद्ध्यर्थ वगैरे वगैरे प्राणायाम करतो. म्हणजे प्राणायामाद्वारा तो काय काय मिळवतो. कर्मयोगी जो आहे उदात्त भूमीचा आध्यात्मिक धारणेचा असा जो आहे तो आपली उदात्त आध्यात्मिक संकल्पशक्ती वाढवतो, कर्मयोग्यता सिद्धी वाढवतो, आत्मशुद्धी करून घेतो. त्यामुळे प्राणायाम हा आत्मशुद्ध्यर्थ असतो, चित्तशुद्ध्यर्थ असतो. आणि त्याहीपेक्षा वरच्या स्तरामध्ये प्राणायाम हा चित्तप्रसादन, वृत्तीलय, निरोध, समाधी किंवा भगवंताशी मनोलय, भगवंतामध्ये लय होणं अशा परमोच्च श्रेणी मानवी साधना ज्या आहेत तिथपर्यंत प्राणायामाचं योगदान असतं हे या ठिकाणी आपण एका विधानामध्येच लक्षात घेतलं पाहिजे. तर योगिक प्रक्रियांसाठी चित्तधर्म, त्याचं परिवर्तन, चित्ताला उदात्त करणं, वैश्विक स्तरावर नेऊन सोडणं, ईश्वर ध्यानासारखा त्यातला उन्माद हा मिळवणं, भगवंत साक्षात्काराचा उन्माद याचा अनुभव घेणं, यासाठी प्राणायाम हा वापरला जातो. अशा प्रकारचा एक अंतर्याग, अहो शेवटी याग, यजन, यज्ञ यामागे मुख्य धारणा काय तर त्यागवृत्ती, अर्पणवृत्ती, त्यागवृत्ती, दानवृत्ती ही त्याच्या मागे असते.
त्यामुळे यज्ञ आणि याग म्हटल्यानंतर त्याग आहे. त्यामुळे या ठिकाणी एक अंतर्याग आहे, आत्मयाग आहे, ज्या ठिकाणी आपल्यामध्येच, आपल्यासाठीच, आपल्याद्वाराच आपल्यामध्ये अर्पण केलं जातं, जो आत्मयाग आहे, परमोच्च यज्ञ आहे. आणि त्याचं वर्णन करताना भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, अपाने जुह्यते प्राणम प्राणे अपानम तथा परे. अर्थात अपानाची प्राणात आणि प्राणाची अपानात आहुती देण्याचा तो प्रकार आहे. त्याच अध्यायामध्ये पुढल्या श्लोकामध्ये म्हणतात, अपरे नियताहारे प्राणान प्राणेषु जुह्यती. तर काही योगी हे प्राणाची प्राणामध्येच आहुती देतात. अशा प्रकारे यज्ञरूप प्राणायाम सुद्धा, भव्य उदात्त श्रेणीचा प्राणायाम सुद्धा या ठिकाणी असतो. तर एकूण आपण प्राणायामाची कक्षा या ठिकाणी समजून घेत आहोत. या ठिकाणी प्राणायामात प्राणाची प्राणामध्ये आहुती दिली जाते असं सांगितलं गेलं. या ठिकाणी तर हा जो यज्ञ आहे हा कशा प्रकारचा आहे? यज्ञ म्हटल्यानंतर यज्ञाच्या संघटना असतात, यज्ञामध्ये घटक असतात. प्राणच अग्नी, प्राणच आहुती, यज्ञ करता ही प्राणच, सर्वच प्राण. अशा प्रकारे हा आत्मयाग असतो. या ठिकाणी ते सगळे घटक काही वेगळे लागत नाहीत. नाही तर यज्ञ याग करायचा म्हणजे आपल्याला अनेक घटक गोळा करावे लागतात, अनेक वस्तू गोळा कराव्या लागतात. यज्ञकुंड, अग्नी, अग्नीचं इंधन, त्यासाठी मंत्र, त्यासाठी विधी, हे सगळे त्या ठिकाणी उभे करून आपल्याला यज्ञ याग हे करावे लागतात. यज्ञामध्ये अनेक घटक असतात, हे तुम्हाला लवकरच सांगेन. पण या आत्मयागामध्ये सर्व प्राणच असतं. प्राणच अग्नी, प्राणच आहुती, प्राणच कर्ता, प्राणच ईज्य, प्राणच हवन, प्राणच हवीर, सगळं प्राणच आहे. गीतेमध्ये यज्ञाचे जे विविध घटक आहेत त्यांचा परिचय आपल्याला दिलेला आहे आणि त्याची आध्यात्मिक धारणाही दिलेली आहे. एरवी हे सगळे घटक वेगवेगळे असतात, पण ज्यावेळेला आध्यात्मिक यज्ञ होतो त्यामध्ये काय असतं? गीतेमध्ये 4:24 या ठिकाणी म्हटलंय, ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. आध्यात्मिक यज्ञामध्ये सर्व ब्रह्मच असतो. अर्पण सुद्धा ब्रह्म, हवीर द्रव्य सुद्धा ब्रह्म, अग्नी सुद्धा ब्रह्म, हुत सुद्धा ब्रह्म, आणि जे प्राप्तव्य असतं तेही ब्रह्म. अशा प्रकारे त्या समाधीमध्ये अशा प्रकारचा आध्यात्मिक यज्ञ हा होत असतो. समाधी म्हणजे हा एक ब्रह्मयाग आहे, ब्रह्मयज्ञ आहे, अशी धारणा आहे. म्हणजे या ठिकाणी यज्ञाची जी अंग आहेत म्हणजे त्या ठिकाणी अर्पण विधी असतो, अर्पण असतो, हवीरद्रव्य असतं, अग्नी असतो, कर्ता असतो, हुत असतं म्हणजे हवन, हे सगळं ब्रह्मच, सर्व ब्रह्मच. आणि अशा ब्रह्मरूप कर्मामध्ये समाधिस्थ झालेला त्याचं गंतव्य प्राप्तव्य सुद्धा जे असतं तेही ब्रह्मच. या यज्ञाचे घटक सांगताना 5व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, 16व्या अध्यायात त्या ठिकाणी म्हणतात की तसंच सांगतात की सगळं मी आहे. आता जसं आपण पाहिलं की सगळं ब्रह्मच, तसं भगवंत म्हणतात की सगळं यज्ञामध्ये सगळा मीच आहे. अहम क्रतुर अहम यज्ञ स्वधा अहम अहम औषधम मंत्रो अहम एवाज अहम अहम अग्निर अहम हुतम. सगळं भगवंतच आहे. क्रतू भगवंत आहे. क्रतू म्हणजे ज्याला वैदिक कर्म म्हणतात त्याला क्रतू असं म्हणतात. यज्ञ हा भगवंत आहे. स्वधा, स्वधा म्हणजे पितरांना जे काय यज्ञाद्वारा दिलं जातं त्याला स्वधा म्हणतात. तेही भगवंतच. औषधम म्हणजे यज्ञामध्ये वनस्पती जी वापरली जाते त्याला औषध म्हणतात, तेही भगवंतच. मंत्र जो आहे प्रत्येक यज्ञामध्ये मंत्र हा महत्वाचा भाग आहे, तर मंत्र सुद्धा भगवंतच. आज्य म्हणजे ज्या गोष्टी वस्तू या त्या ठिकाणी यज्ञात अर्पिल्या जातात, धान्य म्हणा वगैरे, ते सगळं भगवंत. तूप, धान्य, दूध वगैरे. आणि एक अग्नी ज्यामध्ये अर्पण केलं जातं तो अग्नी सुद्धा भगवंतच. हुत म्हणजे
अर्पण करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा भगवंत अशा प्रकारे सगळ्या गोष्टी भगवंत, सगळ्या गोष्टी ब्रह्म, तसं या ठिकाणी सगळ्या गोष्टी प्राण, असा हा एक अंतर्याग असतो. असं प्राणायामाच्या उच्च धारणेमध्ये एका वेगळ्या धारणेतून, मनोभूमिकेतून प्राणायाम हा केला जातो, असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. आता जे सांगितलं की या ठिकाणी सर्व यज्ञाचे घटक हे ब्रह्मच असतात, भगवंतच असतात किंवा प्राण असतात. तर अशा सगळ्या याजकांमध्ये अंतर्याजक श्रेष्ठ असतो, असाही शास्त्राचा निर्णय आहे. बौधायनाचार्य धर्मशास्त्रकार बौधायनाचार्य म्हणतात की अंतर्याजक हा सर्वश्रेष्ठ असतो. सर्वक्रतुर्याजिनाम अंतर्याजी विशिष्यते, अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे. सर्वक्रतुर्याजिनाम अंतर्याजी विशिष्यते. अंतर्याजी हा विशेष आहे, सर्वात विशेष आहे. बोधायन धर्मसूत्रामध्ये 2-7-1-12-15 या ठिकाणी अशा प्रकारचं वचन सापडतं. आता क्रतू म्हटल्यानंतर किंवा यज्ञ म्हटल्यानंतर त्यात अग्नित्रय असतात, ह्याचाही काही लोकांना परिचय असेल. नसेल तर या ठिकाणी ऐका की 3 अग्नी या ठिकाणी क्रतूमध्ये असतात आणि त्यांचं संघटन हे आत्मयागामध्ये सुद्धा असतं. आत्मयाग म्हणून जो या ठिकाणी सांगितला त्यामध्ये सुद्धा 3 अग्नी असतात. हे 3 अग्नी कुठले? गार्हपत्याग्नी, दक्षिणाग्नी आणि आह्वनीय अग्नी, असे 3 अग्नी असतात. क्रतूमध्ये 3 अग्नी असतात. हे 3ही अग्नी अंतर्यागामध्ये सुद्धा असतात. ते कसे? तर गार्हपत्याग्नी जो आहे तो यजमानाचा प्राण, दक्षिणाग्नी जो आहे तो यजमानाचा अपान आणि आह्वनीय अग्नी जो आहे ते ध्यान. असंच या क्रतूमध्ये सभ्य आणि आवस्यथ अशा अग्नी असतात. तेही क्रमशः उदान आणि समान असतात, असं अशी परंपरेची धारणा आहे. आध्यात्मिक यज्ञाबद्दल असं म्हटलं जातं. त्यामुळे या ठिकाणी अंतर्यागाला बाह्याग्नी आवश्यक नसतो. हे सगळे अग्नी अंतःकरणामध्ये असतात. असो, तर प्राणायामाचा परमोत्कर्ष, परमावधी हा कुठे होतो? तर ब्रह्मविद्येमध्ये होत असतो. ब्रह्मविद्या म्हणजे मोक्षाला साक्षात अशी कारक विद्या, त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. तर प्राणायामाचा परमोत्कर्ष किंवा त्याचा परमावधी ब्रह्मविद्येमध्ये होत असतो. काही त्याला ब्रह्मविद्यांना अंगभूत विद्या आहेत, त्यामध्ये प्राणाचा विचार केलेला आहे. तोही या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. छांदोग्य उपनिषदामध्ये प्रथम प्रपाठकामध्ये म्हणजे उपनिषद उघडता तुम्हाला जे सापडतं त्याला उद्गीत विद्या असं म्हटलं जातं. उद्गीत विद्या. त्या प्रसंगी एक फार बोधकात्मक, बोधनप्रद असं आख्यान आहे. ते अत्यंत प्रबोधक आहे, मार्मिक आहे. तर त्याचा या ठिकाणी थोडासा आपण सारांश बघूया. तर हे आख्यान प्रथम प्रपाठकामध्ये 2य खंडापासून आहे. ते असं आहे की प्रजापतीचे देव आणि असुर हे 2 पुत्र हे त्याचे प्रजापतीचे उपासक असतात. हे ज्या उपासक ज्या वेळेला त्यांच्यामध्ये कलह निर्माण होतो, म्हणजे कधी मध्यंतरी केव्हा तरी एकदा त्यांच्यामध्ये कलह झाला तेव्हा, अर्थात कलह म्हटल्यानंतर काय, देवासुरांचं युद्ध. वैदिक इतिहासामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की ज्या ठिकाणी देवासुर युद्ध आहे, देवांचं आणि असुरांचं युद्ध झालेलं आहे. तर तसाच एक प्रसंग आहे. तर देवांनी असुरांचा उद्गीथाद्वारा पाडाव करू असं ठरवलं किंवा पाडाव करावा असं ठरवलं. उद्गीथाद्वारा त्या असुरांचा पाडाव करावा असं ठरवलं. आता हे उद्गीथ म्हणजे काय?
ओम इत्येकाक्षरम उद्गीतम. छांदोग्य उपनिषदामध्ये अगदी पहिला मंत्र, पहिली कंडिका, ओम इत्येकाक्षरम उद्गीतम, हा प्रणव म्हणजे उद्गीत. त्याद्वारा आपण या असुरांचा पाडाव करावा अशा प्रकारे देवतांनी ठरवलं आणि त्यांनी उद्गीतोपासना केली. आता पहिल्यांदा त्यांनी उद्गीतोपासना जी केली ती नाकाद्वारा जो प्राणप्रवाह चालतो त्यामार्फत त्यांनी ती केली. नाकपुड्यांद्वारा जो प्राणापान व्यापार चालतो, प्राणाची गती जी चालते, आत बाहेर गती असते, त्याच्याद्वारा त्यांनी ती उपासना केली. पण असुरांनी ती भ्रष्ट केली, पातकानं भ्रष्ट केली. कारण असं आहे की पातक हे नाकपुड्यांद्वारा होतं. नाकपुड्यांद्वारा सुगंध दुर्गंध हे दोन्ही घेतले जातात. नाकाद्वारा भ्रष्ट अशी संवेदना घेतली जाते, सुगंध दुर्गंध दोन्ही घेतले जातात. त्यामुळे त्याद्वारा केलेली उपासना ती त्याने अशुद्ध करून टाकली, बिघडवून टाकली, त्यात घाण टाकली आणि ती उपासना भ्रष्ट करून देवांना माघार घ्यायला लावली. मग काय, देवांनी ही उपासना वागेद्वारा, वागेंद्रियाद्वारा करण्याचा विचार केला. असुरांनी त्याला सुद्धा भ्रष्ट केलं. कारण या वागेंद्रियामध्ये त्याला भ्रष्ट करता येतो, असत्याद्वारा त्याला भ्रष्ट करता येतं. सत्य असत्य हे दोन्ही प्रकारचे व्यापार वागेंद्रियाद्वारा चालतात. सत्याद्वारा धर्म, असत्याद्वारा अधर्म असे दोन्ही घडतात. त्यामुळे त्या ठिकाणी अधर्माची घाण टाकली आणि ती उपासना भ्रष्ट करून तीही उपासना नष्ट करून टाकली. म्हणजे उपासनेमध्ये घाण टाकण्याचं काम असुरांनी केलं आणि त्यामुळे त्यांना ती उपासना काही करू दिली नाही. अर्थात त्यामुळे ती काही यशस्वी झाली नाही, फलद्रूप झाली नाही. तर अर्थात जी गती नाकाची झाली तीच वागेंद्रियाच्या झाली. त्यानंतर त्यांनी श्रोत्रांनी करायचा प्रयत्न केला. श्रोत्रेंद्रियाद्वारा आपण उद्गीतोपासना करूया. श्रोत्राची पण तीच गत झाली. श्रोत्रेच्या किंवा श्रोत्रेंद्रियाद्वारा केलेल्या उपासनेलाही त्यांनी भ्रष्ट केलं. श्रोत्राद्वारा सुद्धा दोन्ही प्रकार घडतात, धर्माधर्म दोन्ही होतात, पापपुण्य दोन्ही घडतात. अर्थात त्या उपासनेमध्ये सुद्धा त्यांनी पापरूप घाण ही टाकलीच, उपासना भ्रष्ट केली. मग देवाने विचार केला की आपण मनाद्वारा उपासना करूया. तर मनाद्वारे उपासना करण्याचा प्रकार केला. असुरांनी त्याचा पत्ता लागला, असुरांनी तेच केलं. मनामध्ये सुद्धा दोन्ही घडतं, पाप पुण्य दोन्ही घडतं. तर मग पापाद्वारा त्या मनाला भ्रष्ट केलं, त्यामध्ये घाण टाकली, उपासनेमध्ये घाण टाकली. अशा प्रकारे ती पण उपासना नष्टप्राय केली. मग शेवटी देवतांनी मुख्य प्राणाद्वारा उपासना करायचं ठरवलं. मुख्य प्राणाद्वारा उपासना आरंभली. त्यावर काय झालं? त्यावर असुरांनी हल्ला केला. त्याचा परिणाम असाच झाला की जशी मातीची ढेकळं दगडावर आपटावीत, त्यांनी काय दगड फुटतो का? ढेकळच फुटतात. तसे असुर त्याच्यावर आपटले आणि स्वतः नाश पावले. ढेकळांप्रमाणे त्यांची ते सुद्धा छिन्न विच्छिन्न झाले. अशा प्रकारे मुख्य प्राणाद्वारा केलेली उद्गीतोपासना सफल झाली. असुर हरले. अशा प्रकारे एक फार मार्मिक, मनोवेधक, बोधक असं आख्यान छांदोग्य उपनिषदामध्ये आलेलं आहे. अर्थात मुख्य प्राणाद्वारा प्रणवोपासना करणं, याचा अर्थ काय असतो, ह्याची परिणती काय असते, याची श्रेणी काय असते, या सगळ्या प्रश्नांना उत्तर या आख्यानामध्ये मिळून जातात. तर मुख्य प्राणाद्वारा उपासना करायची म्हटल्यानंतर ते प्राणायाम अंगभूत अशी उपासना होते, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर कौशिकी ब्राह्मण उपनिषदामध्ये प्रतर्दन विद्या नामक एक ब्रह्मविद्या आहे आणि त्या ठिकाणी प्राणाचा ब्रह्मपरक अर्थ केलेला आहे. प्राणच ब्रह्म असल्याचं म्हटलेलं आहे. प्राणाचा ब्रह्मपरक अर्थ केलेला आहे. स्वतः या विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताची जी सहस्त्र नाम आहे त्यामध्ये प्राण हे एक नाव आहे. याचा परिचय आस्तिकांना असेलच.
एकूण काय तर प्राण हा ब्रह्मपरक शब्द सुद्धा वेदांतामध्ये आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय, ब्रह्म हे सत्य, सत्यच इंद्र, सत्य ही इंद्र, हा इंद्रच प्राण आणि प्रज्ञात्मा आहे. प्राणो अस्मी प्रज्ञात्मा, अशा प्रकारे कौशिकी ब्राह्मण उपनिषदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. अर्थात प्राणच प्रज्ञा, प्रज्ञाच प्राण, म्हणजे प्राण हा प्रज्ञात्मा, प्रज्ञात्मा हाच इंद्र, इंद्र हा सत्य, सत्य हेच ब्रह्म. अशा प्रकारे प्राण हे ब्रह्म म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? प्राण हा प्रज्ञात्मा, प्रज्ञात्मा हाच इंद्र, इंद्र हेच सत्य आणि सत्य हेच ब्रह्म. अशा प्रकारे उपदेश त्या कौशिकी ब्राह्मण उपनिषदामध्ये आलेला आहे. अर्थात प्राणायाम हा अध्यात्माच्या द्वारापासून, म्हणजे अध्यात्माचं जे द्वार आहे, अगदी सुरुवात जी आहे, त्या सुरुवातीपासून द्वारापर्यंत, द्वारापासून द्वारीपर्यंत साधकाचा सहचर, साधकाची साधना म्हणून येत असतो. प्राणायामाचं हे विशेष आहे की अगदी आरंभावस्थेपासून, म्हणजे ब्रह्मविद्येच्या आरंभापासून किंवा अध्यात्मविद्येच्या आरंभापासून अध्यात्माच्या द्वारापासून द्वारीपर्यंत प्राणायाम हा साधकाचा सहचर, सहयोगी असतो, साधन असतो. आणि शेवटी दोन्ही एकाकार होतात. इतकी प्रचंड साधन सिद्ध कक्षा प्राणोपासनेत आहे, प्राणायामामध्ये आहे. मुंडकोपनिषदामध्ये एक प्रसंग आठवतो. त्याचा अभिप्राय असा आहे की सर्वव्यापी परमेश्वरच सर्वांचा प्राण आहे हे जाणून ब्रह्मविद हे आत्मस्थ राहतात, आत्मस्थ होतात. म्हणजे ब्रह्मस्थ राहण्याचा प्रकार बाहेर कुठे जमत नाही, तो आत्मस्थ होण्यातच असतो. प्राणो येश यः सर्वभूतर विभाती, अशा प्रकारे मुंडकोपनिषदामध्ये 3:1-4 या कंडिकेत म्हटलेलं आहे. असो, आता सूत्रकार प्राणायामाच्या मुख्य वर्गीकरणाचा आणि प्राणायामाच्या घटकांचा निर्देश करतात. आता आपल्याला यापेक्षा प्राणायामाचा सखोल हा विचार करायला पाहिजे. शास्त्रामध्ये जो केलाय तो समजून घेतला पाहिजे. आपण सुरुवातीला आणि अनेक वार म्हणतो, येण केण प्रकारेण श्वास प्रश्वास गतिविच्छेद हा प्राणायाम नाही, त्याचे काही नियम आहेत. ते नियम काय आहेत हे शास्त्रकार सांगणार आहेत. कशा प्रकारचा गतिविच्छेद, कुठल्या कारणानं गतिविच्छेद, हे सगळे प्रकार जे आहेत त्याचे भेद, पोटभेद, उपभेद जे काही असतील ते सगळे शास्त्रकार खुलासावार सांगणार आहेत. आणि त्या प्राणायामाच्या त्या सगळ्या घटकांचा निर्देश सूत्रकार आगामी सूत्रामध्ये करतात. त्यामुळे त्या सूत्राचा विचार हा आता किती महत्वाचा आहे हे या ठिकाणी अभ्यासकाला लक्षात आलं असेल. आता या ठिकाणी मोघम अशी कल्पना आली की येणकेण प्रकारेण गतिविच्छेद हा प्राणायाम नाही आहे, श्वासोश्वास खंडित करणं हा प्राणायाम नाही, तो विशेष प्रकारे विशेष हेतूनं विशेष फलार्थानं व्हायला पाहिजे असं म्हटल्यानंतर त्याचे काय जे विशेष काय असतील त्यांचा निर्देश पुढल्या सूत्रात होणार आहे. पण त्या सूत्राकडे वळण्यापूर्वी एक दर्शनशास्त्रीय प्रश्न उभा करून त्या प्रकरणाचाही मोक्ष करावा असा वाटतो. प्रश्न असा आहे की तुम्ही या ठिकाणी प्राण 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 असं म्हणताय, प्राण म्हणून एका तत्वाचा निर्देश करताय. आपल्या सगळ्या संघटनांमध्ये ऊर्जा स्वरूपामध्ये प्राण असते, ऊर्जा म्हणून प्राण असतो असं तुम्ही म्हणता, प्राण म्हणून एक तत्व सांगताय. पण आम्हाला असं विचारायचंय की सांख्यामध्ये तुम्ही आतापर्यंत आम्हाला मागे सांख्यामध्ये 24 तत्वच सांगितली, त्यात तुम्ही प्राणतत्व कुठं सांगितलं? प्राण इतकं महत्वाचं तत्व आहे, परमगुह्य तत्व आहे, गहन तत्व आहे, सूक्ष्म तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे वगैरे वगैरे. आता तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या, पण आम्हाला विचारायचं असं आहे की इतक्या महत्वाचं जर असं तत्व असेल, प्राणतत्व इतकं मूलगामी असेल, तर त्याचा निर्देश त्या 24 तत्वांमध्ये आहे कुठे? तुम्ही जी 24 तत्व सांख्यामध्ये सांगितली त्यामध्ये प्राणाचा निर्णय, प्राणाचा निर्देश हा आहे कुठे?
सामान्यतः असं वाटतं की प्राण हा वायू तत्वाचा परिणाम विशेष असावा, कारण प्राण म्हटल्यानंतर श्वासोश्वास, श्वासोश्वास म्हटल्यानंतर हवा, हवा म्हटल्यानंतर वायू. त्यामुळे अशी एक समजूत असते की प्राण म्हणजे वायू तत्वाचा एक परिणाम विशेष आहे. परंतु सांख्यशास्त्रामध्ये प्राण हा महत्तत्वामध्ये मोडतो. प्राणाला वायू मानणं ह्याच्यामध्ये फार मोठी घोडचूक अशी होते की आतापर्यंत आपण म्हटलं प्राण हा फार सूक्ष्म आहे, फार गुह्य आहे, फार गहन आहे. मुख्यतः तो सूक्ष्म आहे. मग सूक्ष्म म्हणता तर स्थूल असं जे पंचमहाभूत वायू आहे, स्थूल महाभूत आहे, त्याला महाभूत म्हणतात. अर्थात ते स्थूल आहे, त्या स्थूलाचा परिणाम विशेष सूक्ष्म कसा असेल. त्यामुळे मोठी अडचण अशी निर्माण होते की वायूचा परिणाम विशेष म्हणून प्राण सांगता येत नाही, कारण वायू स्थूल आहे, प्राण सूक्ष्म आहे. त्यामुळे सांख्यशास्त्रामध्ये प्राण हा महत्तत्वामध्ये मोडतो. अचंबित व्हाल तुम्ही. प्राण हा वायुतत्वाशी त्याचं काही देणं घेणं नाही, वायुतत्वाशी त्याचा संबंध नाही, त्याचा संबंध महत्तत्वाशी आहे. महत्तत्व म्हणजे लिंगमात्र तत्व, बुद्धितत्व, त्याचा तो परिणाम विशेष आहे. पंचप्राण हे महत्तत्वाचे कार्य आहेत, कार्य असतात, असा वेदांताचा ब्रह्मसूत्रामध्ये स्पष्ट निर्देश आहे, निर्णय आहे. प्राण हा भूतविशेष नसल्याचा निर्णय त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. प्राण हा पंचमहाभूतात्मक किंवा भूतविशेष परिणाम नसल्याचा स्पष्ट निर्णय ब्रह्मसूत्रात आहे. ब्रह्मसूत्रामध्ये वायुक्रिया अधिकरण म्हणून एक प्रकरण आहे. वायुक्रिया अधिकरण, त्या ठिकाणी ही मीमांसा आहे. आणि हा प्रकार तुम्हाला ब्रह्मसूत्रामध्ये, वेदांतामध्ये, द्वितीय अध्यायामध्ये, चतुष्पादामध्ये, चौथ्या पादामध्ये सापडतो. अध्याय 2 पाद 4 त्या ठिकाणी वायुक्रिया अधिकरण म्हणून एक प्रकरण आहे. त्याचा सारांश असा आहे की मीमांसक असा एक पक्ष मांडतात किंवा पूर्वपक्ष असा उभा करतात की जो श्रेष्ठ प्राण पंचमहाभूतातील वायुमात्र आहे, हा म्हणजे वायुमात्र आहे की वायूच्या स्पंदनात्मक त्याची क्रिया मात्र आहे. वायूचं स्पंदन म्हणजे प्राण आहे का वायुमात्र आहे, अशी पृच्छा त्या ठिकाणी केलेली आहे. किंवा अन्य प्रकारची वायूची विशेषावस्था आहे, काय आहे, अशा प्रकारे विचारणा त्या प्रकरणामध्ये ब्रह्मसूत्रात आहे. तर पूर्वपक्ष म्हणतो तो वायूच आहे. कारण का? पूर्वपक्ष म्हणतो श्रुतीचा उपदेश आहे. आम्ही म्हणत नाही, श्रुती म्हणतेय. काय म्हणते? या प्राण सवायू. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 3:1-5 मध्ये म्हटलंय या प्राण स वायू. जो प्राण तोच वायू असं श्रुती म्हणते, उपनिषद म्हणतात. त्या ठिकाणी ब्रह्मसूत्रामध्ये शांकर भाष्यामध्ये एक श्रुती उद्धृत आहे. य प्राण स वायू स एष वायू पंचविध प्राणोपानो व्यान उदान समान. तर ही श्रुती त्यांनी कुठनं घेतली आहे ते काही समजत नाही, पण त्यांनी एक श्रुती उद्धृत केली आहे. त्यामुळे पूर्वपक्ष फार बलान्वित असा तर्क घेऊन येतो की श्रुती असं या म्हणतायत, श्रुतीच म्हणतायत की प्राण हा वायू विशेष आहे. तर त्यावर सिद्धांती म्हणतात की तुमचं म्हणणं बरोबर नाहीये. प्राण हा वायू मात्र नाही किंवा श्वासोश्वास रूपी क्रिया सुद्धा नाहीये. कारण अशी श्रुती आहे. तुम्ही जशी एक श्रुती मानता तशीच आम्ही पण एक श्रुती मानतो. श्रुती म्हणते की परमात्म्यापासून प्राण, मन, सर्वेंद्रिय, आकाश, वायू, तेज, अप, विश्वधारणी, पृथ्वी ही निर्माण झाली. या ठिकाणी प्राणाची पण गणना आहे, वायूची पण गणना आहे, पृथक गणना आहे. मुंडकोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे 2:1-3 मध्ये एतस्माद् जायते प्राणो अथ सर्वेंद्रियाणि च खम वायू ज्योती आप पृथ्वी विश्वस्य धारिणी. या ठिकाणी पृथक निर्देश केलाय, प्राणाचाही केलाय, वायूचाही केलाय.
अर्थात त्यामुळे दोन्ही एक असू शकत नाही. ब्रह्मापासून प्राण उत्पन्न झाला, ब्रह्मापासूनच वायूही उत्पन्न झाला म्हटल्यानंतर दोन पृथक आहेत, विविध आहेत, हे निश्चित होतं. त्यामुळे सिद्धांती म्हणतात, तुम्ही उभा करता तो तर्क योग्य नाहीये. तसा तर्क उभा कराल तर तुम्ही जर श्रुती पुढे करत असाल तर या श्रुतीला विरुद्ध जाल. सांख्यकारिकेमध्ये सुद्धा प्राणाला वायू भिन्न म्हणजे अंतःकरणाच्या घटकत्रयांच्या सामान्य व्यापाराला प्राण ठरवलंय. त्यामध्ये म्हटलंय सामान्य करणवृत्ती ही प्राणाद्या वायव पंचहा. सांख्यकारिका 29. योग भाष्यकारांनी सुद्धा सर्वेंद्रिय आणि शरीररूप धारणरूपी व्यापार जो असतो तो प्राण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. योग भाष्यकारांनी सर्वेंद्रिय आणि शरीररूप धारणरूपी व्यापार जो असतो तो प्राण असल्याचं म्हटलेलं आहे. समस्तेंद्रिय वृत्ती प्राणादी लक्षणा जीवनम असं भाष्यकार तिसऱ्या पादामध्ये 39व्या सूत्रभाष्यामध्ये म्हणतात. एकूण प्राण हे तत्व आहे, महत्त्वाचा परिणाम आहे आणि म्हणूनच प्राणामध्ये वैश्विक मन आहे, वैश्विक बुद्धी आहे, वैश्विक अहंकार आहे आणि त्याला अंतरंगामध्ये घेऊन आपला जो विकृत अंतःकरणाचे विकृत अंतःकरण आहे त्यामध्ये आपली बुद्धी आहे. व्यष्टी बुद्धी, व्यष्टी अहंकार, व्यष्टी मन ह्याला उदात्त केलं जातं. प्राणामध्ये समेष्टी मन आहे, समेष्टी बुद्धी आहे, समेष्टी अहंकार आहे, कॉस्मिक माइंड, कॉस्मिक इंटेलिजन्स, कॉस्मिक इगो हे प्राणामध्ये आहेत आणि म्हणून प्राणायामाद्वारा अशा प्रकारे उदात्तीकरण होत असतं. व्यष्टी श्रेणीचं जे काही अंतःकरण असतं त्याला वैश्वीकृत केलं जातं, त्याचं समेष्टीकरण परमेष्टीकरण केलं जातं आणि म्हणून प्राण हा महत्त्वाचा परिणाम आहे असं जे शास्त्रकार सांगतात ते अत्यंत उचित आहे. त्यामुळे या सुद्धा एका बलाढ्य प्रश्नाला आपण या ठिकाणी सामोरे गेलेलो आहोत आणि या प्रश्नाशिवाय आपल्या मनामध्ये एक अपकल्पना दृढ राहिली असती की प्राण हा वायू विशेष आहे, वायू मात्र आहे किंवा वायू परिणाम आहे, तर तशा प्रकारची अपधारणा ही पूर्वपक्ष आणि सिद्धांती यांच्यामध्ये झालेल्या वादप्रवादातून आपल्याला प्राप्त झाली. अर्थात एक महत्वाचं त्या ठिकाणी बोधन हे झालं. असो, तर आता जो आपण महत्वाचा अनेकवार निर्देश केला की येणकेण प्रकारेण श्वासोश्वासामध्ये गती विच्छेद आणणं हा प्राणायाम नाही, तर विशेष प्रकारे विशेष हेतून विशेष फलनार्थ जो गतिविच्छेद होतो तोच प्राणायाम असतो हे म्हटल्यानंतर त्याचं निश्चित स्वरूप काय असा प्रश्न निश्चितच अभ्यासकाच्या पुढे येतो की तो कुठला गतिविच्छेद जो विशेष असतो, विशिष्ट असतो असं म्हणता, त्याचं लक्षण सांगा, त्याचा खुलासा आम्हाला द्या. अशा प्रकारची पृच्छाही साधकाकडनं केली जाणं अपेक्षित आहे आणि शास्त्रकारांना तो खुलासा करणं सुद्धा अपेक्षित आहे. तर शास्त्रकार यानंतर म्हणजे आगामी सूत्रामध्ये 50व्या सूत्रामध्ये प्राणायामाचं खुलासावार असं लक्षण करतात. प्राणायामाचे विविध भेद सांगून तो जो विशेष प्रकारचा गतिविच्छेद असेल त्याबद्दल बोध करून देतात. तर फार महत्वाचं एक प्राणायामाचं उपप्रकरण किंबहुना महत्वाचं प्रकरण हे त्या पुढल्या सूत्रामध्ये सुरू होणार आहे. तर तो विचार आपण करणार आहोत, पण तो पुढल्या प्रसंगी. कृष्णार्पणमस्तु.